नमस्कार. आता ऋषिकेश, सौमित्र आणि जानकी तिघही विचार करत असतात, काहीही होऊ दे, आता सयाजीरावांना आतून बाहेर येता कामाच नाही आणि त्यासाठी आपल्याला पुरावे शोधावे लागतील. आता सयाजीरावांच्या विरोधात जेवढे पुरावे भेटतील तेवढे महत्वाचे आहेत असं सगळेच विचार करत असतात. आता ते म्हणत असतात, कोणत्याही प्रकारे आपण सयाजीरावांच्या विरोधात पुरावे उभे करायचे. त्यावेळी आता सौमित्र म्हणतो, पण दादा, तो संपत भेटला पाहिजे. तो संपतच सयाजीरावांच्या विरोधात पुरावे दिला तर सयाजीरावांना बाहेर पडणं महागात पडेल. आता ऋषिकेश म्हणतो, तो संपत कुठेही असू देत, अगदी पाताळीत सुद्धा लपला असेल ना तरी त्याला मी शोधून काढेन. अरे, आपल्या नानांना किडनॅप केलं होतं आणि नानांना किडनॅप करणाऱ्या माणसाला सुखाने जगून देणं हे मला सहनच होणार नाही. आणि आता त्या माणसाला आतमध्येच सडलं भेटलं पाहिजे असं ऋषिकेश बोलतो. त्यावर सौमित्र म्हणतो, होय दादा, तू बोलतोयस ते अगदी खरं आहे. सयाजीरावांसारखा भामटा बाहेर येताच कामा नये. आता ऋषिकेश म्हणतो, काय बोलतोस तू? सयाजीराव? अरे सयाजीराव कुठे, सयाजी सयाजी म्हण. आणि तो भामटा हे भामटा, त्याला आता बाहेर येणं शक्यच नाही. आता आपण अशी फिल्डिंगच लावायची. दोघही आता सयाजीरावाच्या म्हणजेच आता बरोबर संपतला शोधत असतात. संपत आता त्यांना कुठेही सापडत नसतो. तर इकडे ऐश्वर्याला ही बातमी कळलेली असते की आता संपतला हे सगळे शोधत आहेत. आता संपतला हे जर शोधत आहेत तर संपत भेटला तर बाबांना बाहेर पडणं महागात पडेल. म्हणून ती आता सयाजीरावांना भेटायला पोलीस स्टेशनला आलेली असते आणि ती म्हणते, बाबा मला सांगा, हा संपत नेमका कुठे आहे आणि संपत जर भेटला तर तुम्हाला बाहेर पडणं महागात पडेल. ते दोघंही संपतला शोधत आहेत. आता सयाजीराव म्हणतो, पोरी, त्यांनी कुठेही शोधले संपतला, पण संपत काही त्यांच्या हाताला सापडणार नाही. कारण काय माहितीये, संपतला मी योग्य ठिकाणी पाठवलेले आहे. त्यावर ऐश्वर्या म्हणते, सांगा ना बाबा, नेमकं कुठे पाठवलेलं आहे? त्यावर आता सयाजी म्हणतो, अगं काय सांगू तुला, संपतला मी अशा ठिकाणी पाठवलेलं आहे की आता संपत परत इथे कुठेही दिसणार नाही. त्यावर ऐश्वर्याला धक्का बसतो. ऐश्वर्या म्हणते, बाबा, तुम्ही संपतला मारलेत की काय? त्यावर सयाजी म्हणतो, अगं माझा जीव वाचण्यासाठी संपत काय कामाचा आहे, संपत गेलेलाच बरा. आता सयाजीरावांचं बोलणं इकडनाच इन्स्पेक्टरनी रेकॉर्ड केलेलं असतं आणि आता सयाजीरावाला दाखवलेलं असतं. आता सयाजीरावाला मोठा हादरा बसलेला असतो, कारण त्याने स्वतःचाच गुन्हा स्वतःच्याच तोंडाने कबूल केलेला असतो. आता इन्स्पेक्टरच्या हातात आयता पुरावा सापडलेला आहे. आता सयाजी आतमध्येच राहणार याची सोय इन्स्पेक्टरने केलेली आहे. इकडे जानकी आणि ऋषिकेशला पोलीस स्टेशनला बोलावून घेतलं जातं आणि त्यांना तो पुरावा दाखवला जातो. आता दोघंही खुश असतात. दोघंही टाळ्या वाजवून आनंद व्यक्त करतात. इकडे सयाजी आणि ऐश्वर्याला मोठा धक्का बसलेला असतो. असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.